जुबिन गर्ग मृत्यू प्रकरणात नाटकीय वळण, 4 जणांना अटक, हत्येचा आरोप। आसाममध्ये जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर 60 पेक्षा अधिक FIR नोंदवल्या। सहगायक आणि संगीतकारालाही पोलिसांनी केली अटक। सिंगापूरमधील यॉट पार्टीतील रहस्य उलगडणार। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। प्रसिद्ध आसामी आणि बॉलिवूड गायक जुबिन गर्ग याचं 19 सप्टेंबर रोजी आसाममध्ये दुःखद निधन झालं। ते ईशान्य भारत महोत्सवात सहभागी होण्यासाठी सिंगापूरमधून आसाम गेले होते, पण या कार्यक्रमानंतर त्यांच्या मृत्यूच्या तपासात नाटकीय वळण आलंय। पोलिसांनी गायकाच्या व्यवस्थापकासह महोत्सवाचे मुख्य आयोजक आणि इतर 3 व्यक्तींना अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा आरोपही लावण्यात आलाय। सध्या या प्रकरणाची चौकशी जोरात सुरू असून अनेक महत्त्वाच्या तपशिलांनी या प्रकरणाला नवे वळण दिलंय। गुरुवारी पोलिसांनी जुबिनच्या जवळच्या आणखी 2 जणांना अटक केली। सहगायक अमृतप्रभा महंता आणि सहसंगीतकार शेखर ज्योती गोस्वामी यांना अटक करण्यात आली। गर्गच्या मृत्यूच्या वेळी दोघेही सिंगापूरमध्ये होते। त्यांच्या विरुद्ध पोलिसांना ठोस पुरावे सापडले आहेत, ज्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची एकूण संख्या 4 झाली आहे। पोलीस महासंचालक मुन्ना प्रसाद गुप्ता पुढे म्हणाले की आम्ही FIR मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 103 जोडले आहेत। भारतीय दंड संहितेच्या कलम 103 मध्ये हत्येचा शिक्षेचा समावेश आहे। त्यात म्हटलंय की जो कोणी खून करेल त्याला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा आणि दंड होईल। शिवाय पोलिसांनी बुधवारी सांगितलंय की शर्मा आणि महंत यांच्यावर आधीच IPCच्या विविध कलमांखाली सदोष हत्या, गुन्हेगारी कट रचणे आणि निष्काळजीपणाने मृत्यू घडवून आणल्याबाबत आरोप ठेवण्यात आले आहेत। सिंगापूर पोलीस दलाने सांगितलंय की जुबिनचा शवविच्छेदन अहवाल आणि प्राथमिक तपासाचे निकाल भारतीय उच्चायुक्तालयाला सादर करण्यात आले आहेत। सूत्रांच्या हवाल्याने या अहवालात गायकाचा बुडून मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली। SPF ने यापूर्वी स्पष्ट केले होते की जुबिनच्या मृत्यूमध्ये कोणताही गुन्हा किंवा गुन्हेगारी असण्याची शक्यता नाही। आधी असे म्हटले जात होते की जुबिनचा मृत्यू स्कूबा डायव्हिंगमुळे झालाय। याच कारणामुळे या प्रकरणाची बारकाईने तपासणी केली जात आहे। जुबिन गर्ग यांच्या मृत्यूनंतर आसाममध्ये 60 पेक्षा जास्त FIR नोंदवले गेले होते। त्यानंतरच या प्रकरणात वेग आलाय। दरम्यान न्यायालयाने आता सिद्धार्थ शर्मा आणि श्यामकानू महंत यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आसाम पोलीस CIDचे विशेष महासंचालक आणि SITचे प्रमुख MP गुप्ता यांनी सांगितले की दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे। जुबिन गर्गचा चुलत भाऊ संदीपन गर्गसह इतर अनेक व्यक्तींचीही चौकशी करण्यात आली आहे। चौकशी दरम्यान काही पुरावे सापडले आहेत। जुबिन गर्गचा मॅनेजर सिद्धार्थ कडून त्याचा फोन जप्त करण्यात आलाय, जो त्याच्या ताब्यात होता। 4ही आरोपींना अटक करण्यासोबतच पोलिसांनी त्यांचे वैयक्तिक मोबाईल फोन्स आणि इतर सामानही जप्त केलंय। दरम्यान जुबिनची पत्नी गरिमा हिने अलीकडेच सांगितलंय की तिला संशय आहे की तिच्या पतीला जबरदस्तीने नेण्यात आलं होतं। तो दिवसा झोपतो, त्याला बरे वाटत नव्हते आणि तो औषध घेत होता। गरिमा म्हणाली की मॅनेजरने तिला सांगितलंय की जुबिनला पाण्याखाली पहिला झटका आला होता, पण जेव्हा तिने गायकाचे फोटो आणि व्हिडिओज मागितले तेव्हा तिला नकार देण्यात आला होता। गरिमा हिने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे आणि कायद्यावर पूर्ण विश्वास असल्याचं सांगितलंय की तिला न्याय मिळेल। तिने असंही म्हटलंय की सिंगापूरमधील यॉट पार्टी दरम्यान त्या दिवशी जुबिन गर्ग सोबत काय घडले ते सुद्धा उघड केलं जाईल।